सत्कार दत्त कोठावलेंचा नाही, हा सत्कार माझ्या गोदाबाईचा आहे. माझा वारकरी पायात पादत्राणे घालून आलेला नाही. सत्कार अंतिमनी देणाऱ्यांनी सुद्धा पायात पादत्राणांना घालण्याचा सत्कार दिला तर माझ्या गोदाबाईला आनंद होतो. आयुष्यात काही गोष्टी तत्वाशी जगल्या तर जगायला मजा असते. प्रोत्साहनने पुरस्कार दिला, तो पुरस्कार 100 पीडीएफ तुमच्याकडे आला होता, त्याच्यातून तुम्हाला आम्हाला निवडलं. तुम्ही आमची जबाबदारी वाढवलेली आहे. आता आमची जबाबदारी अशी वाढलेली आहे की आम्हाला दरवेळेस समाजाला हिशोब द्यायचा आहे. उद्या प्रोत्साहनाच्या शिलेदारांना कोणी असं म्हणायला नको तुमची निवड चुकली बरं का, पुरस्कार ते हा तिरस्कार ते निघाला. आणि त्याचं वागणं, त्याचं आचरण, त्याचं बोलणं, त्याच्याकडे जे समाजाचं जे लक्ष असतं ना ते फार भारी असतं. तिरस्कार ते पुरस्कार असा प्रवास खूप छान असतो, पण पुरस्कार घेतल्यानंतर जो तिरस्कार सुरू झाला ना तो प्रवास फार वाईट असतो. महाराष्ट्राचा इतिहास पुण्यश्लोक पाहिलेल्या वर्गात पुलावरून गोदाबाई सकाळी बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गावरून येत होती. येता येता धुकं पसरलं होतं. धुक्यातून माझी गोदाबाई बहिणाबाई सोबत जात्यावर ओळ्या गात होती. गोदाबाईने सांगितलं आज 3 डिसेंबर आहे, मागच्या 3 नोव्हेंबरला आई आशापुरीच्या सिद्धपटमपुरामध्ये तू पुरस्कार घेतला आणि बरोबर 1 महिना झाला आज संभाजीनगरमध्ये जातो आहे. आज माझ्या बहिणाबाईचा पुण्यतिथीचा दिवस आहे. ती शाळेत गेली नाही, तिने मी कॉलेजला डिग्री मिळवली नाही, ती निसर्ग कन्या ती जात्यावर ओव्या गाता गाता तिचा अभ्यास आम्हाला बीएला आणि एमएला आला. बघा इतिहासाचा काय चमत्कार असतो. मन वडाय वडाय हुब्या पिकात वडोर किती हाताला हाताला माझी बहिणाबाई. आचार्य अत्र्यांनी स्वतंत्र चौधरींना सांगितलं की हा मराठी भाषेला सापडलेला सोन्याचा कळस आहे. चांगल्या कार्यक्रमाला उशीर झाला ना ती तपश्चर्या असते आणि एखाद्या लग्नाच्या कार्यक्रमाला थांबत होतो तापदायक असतो. तुम्ही जरी म्हणत असाल इथे उशीर होत असेल तर माझी गोदाबाई म्हणते ही तुमची तपश्चर्या आहे. आम्ही नुसतं पुरस्कार घ्यायला आलो नाही, आम्ही काहीतरी शिकायला आलो आहे. नागपूरचे शरदहरी नेरकर सर शाळेला व्यासपीठावरती सत्कार करत होते. लक्ष कसं असावं लागतं, आपण वेळेतून इथे आलेला आहात. सर गुलालाची वाटी मागत होते, गुलालाची वाटी घेऊन कपाळाला गुलाल लावत होते. त्यावेळेला गोदाबाईने आठवण दिली सुदामा असाच कृष्णाला भेटायला गेला होता. पोह्याची पुरसुंडी घेऊन सुदामाने सांगितलं राधेला माझा गरीब मित्र आलेला आहे, त्याचे मी पाय धुवून तर औक्षण वगैरे करणार आहे. पण ज्या वेळेला राधेने औक्षण करता करता सुदामाच्या कपाळावर जे बघितलं, अरे बापरे या कपाळावरती सर्वजन्माचं दारिद्र्य आहे. कृष्णाने सांगितलं मी तुला औक्षण करायला लावलेलं आहे. 3 वेळेस औक्षण केल्यानंतर आणि कपाळावरती कुंकू लावल्यानंतर तुम्हाला माहित आहे सुदामाची परिस्थिती कशी बदलली. म्हणून कपाळावरचं कुंकू, केलेला नमस्कार काय चमत्कार घडतो याच्यापासून तर आपण काही शिकत नसेल. इथे 10 तास जरी बसले तरी माझी गोदाबाई बोलले हुबा गेला आणि आरवा आला, शेवटपर्यंत मडकत कसंच राहिलं. काय करतो घर पुरस्कारांनी भरलं, पण शिकला किती, शिकवलं किती आणि आयोजकांकडून काय शिकवलं. 40 गावावरून चालू असलेला प्रवास पांजरेच्या काठी आला. पांजरेच्या काठीवरून संभाजीनगरात आला. आयोजकांनी सांगितलं संभाजीनगरला वाणी समाजाची संख्या कमी आहे. अहो कमी आहे का जास्त आहे त्याला महत्व, तुम्ही प्रभावशाली किती आहे त्याला फार महत्व. परिवार 2 भावांचा आहे का 10 भावांचा आहे त्याला महत्व. परिवाराची एकी किती आहे, परिवार प्रभावशाली किती आहे त्याला फार महत्व आहे. सध्या एकमेकांच्या पाय ओढण्याच्या काळामध्ये, धक्के देण्याच्या काळामध्ये प्रोत्साहनने ही अजेंड्याची लेणी आहे. वेरूळ अजेंड्याच्या लेणीमध्ये ही समाजाची हिरेमाणी लेण्यांचं दर्शन दाखवलं. अजून काय असंच 25 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांबरोबर येण्याचं भाग्य या मैदानात लाभलं.
त्यावेळेला नाव होतं ह्या मातीचं औरंगाबाद आणि त्यानंतर आजचे नाव आहे संभाजीनगर. सकाळी सकाळी येणाऱ्या धुक्यातून ती आठवण येत होते. आज स्वर्गीय दरबारातून बाळासाहेबांना आनंद वाटत असेल. औरंगाबाद ते संभाजीनगर असा तुझा प्रवास माझ्या गोदाबाईने सांगितलं. तू चाललाय रिकामा जायचं नाही, येताना पुरस्कार घेऊन येशील. पण या प्रोत्साहन फाउंडेशन साठी एक अभिनंदनाचं पत्र आहे, ते पत्र यांना द्यायचं आहे. त्या पत्राचा स्वीकार या सर्व प्रोत्साहनाच्या शिलेदारांनी, संभाजीनगरच्या सर्व गेली 4 महिन्याची कार्यकर्ते धावतायत पळतायत, त्यांनी या पत्राचा स्वीकार करायचा आहे. तिकडे गोदाबाई नाचताय, चंद्रभागा तापी मुळा मुळे सह पागळत आहे आणि गोदावरीच्या काठावरून कवी कुसमाकर, वसंत कानेटकर, साहित्यिक मंडळी तिथं जातात. कसा कार्यक्रम सुरू आहे आणि तिथं बहिणाबाईच्या पोळ्या गोदावरी सोबत सुरू आहे. मी पुरस्कार घेण्याच्या आधी आयोजकांना, सर्व शिलेदारांना, प्रमुख अतिथींना विनंती करतो की पत्रवारी ती स्वीकारावी. 2 गिरीश शेजारी शेजारी बसल्या, 2 गिरीश शेजारी शेजारी बसल्या आहे. गोदाबाई सांगते ते खुसखुसत आहे. एक गिरीश दुसऱ्या गिरीशला सांगताय काय सर, गोदाबाई आतुरतेने वाट पाहत आहे. गोदाबाई आमंत्रण द्यायला आहे. एकदा प्रोत्साहन फाउंडेशनचा भविष्यातला कार्यक्रम नाशिकच्या नगरीत गोदावरीच्या काठावर खूप गावला. गोदाबाईचे 2 सेवक आलेले आहेत, एक नितीनजी आणि एक गिरीशजी. नितीनजी म्हटलं की 2च तारखा आठवतात आम्हाला, एक 15 ऑगस्ट आणि एक 26 जानेवारी. बाकी काहीच नाही, हाच त्यांच्या नावाचा 7-12 होता. आणि ते कार्यक्रम काय, आयोजन काय, नियोजन काय, डोक्यावर फेटा नाही, संपोगिरी नाही, पण सगळ्या कार्यक्रमाच्या पाठीमागचे शिल्पकार म्हणजे नितीन काय गोदाबाई सांगते, काय आठवण देईल, काय गोष्टी लावून देत गोदाबाई भरोसा नाही. मी मान्यवरांना सांगतो ही पत्रवारी आली घ्या, त्यानंतर मी तुमचा सत्कार घेईन. माझ्यासोबत मला वेळोवेळी साथ देणारे अर्धांगिनी इथे आलेले आहे, तिने इथे यायचं आहे. पुरस्कार घेताना माझा काही परिवार इथे आहे. या पीडीएफची फाईल ज्यांनी बनवली ती भूषणजी शिंकर, आर्यमानी सर, पाठीमागच्या खुर्चीवर बसलेले राजेंद्रजी कोठवले सर. पुरस्कारामागे मी एकटा नाही, हजारो हितचिंतक आहे, हजारो चाहता आहे. जाता जाता गोदाबाईने एकच सांगितलं, रिंगणकर इथे येशील आणि एक वाक्य लक्षात ठेवायचं, अहंकाराचा वारा राजस्थानला लागो मला. पुरस्कार मिळाला म्हणजे मी फार वेगळा आहे, अरे नाही, जबाबदारी वाढली आहे. आता तुझ्याकडे तर सर्वांचं